महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखण्यात येतो. महाराष्ट्रात नाथ संप्रदाय, महानुभव पंथ, वैष्णव संप्रदाय अशी अनेक पंथ संप्रदाय पूर्वीपासून अस्तित्वात आहे. त्यात सर्वात लोकप्रिय असा महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय, जो संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत जनाबाई, संत बहिणाबाई अशा अनेक विविध जाती धर्मातील संतांनी असा प्रेरित वारकरी संप्रदाय सर्वात लोकप्रिय आहे. वारकरी संप्रदाय हा हिंदू धर्माची आध्यात्मिक परंपरा आहे. वारकरी म्हणजे वारीक, जो वारी करतो किंवा वारंवार देवदर्शनाला नित्यनियमाने जात असतो. आषाढी कार्तिक एकादशीला विठ्ठलाची निस्वार्थ निरागस मनाने जातीभेद विसरून लहान मोठे सर्व एकत्र येऊन पांडुरंगाच्या भक्तीत लीन होऊन पायी पंढरीची वारी टाळ मृदुंगाच्या नादात भजन म्हणत जाणे म्हणजे वारी होय. महाराष्ट्रातील प्रत्येक गावातून वारकरी या भक्तिरसात सामील होतात. वारकऱ्यांमध्ये लहान मोठे उच्च नीच हा भेदभाव नाही, सर्वांना माऊली म्हणून संबोधले जाते. वारकरी म्हणजे फक्त वारी, भजन, कीर्तन यापर्यंत मर्यादित नसून यापुढेही जातीभेद, अस्पृश्यता याला वारकरी संप्रदायात महत्त्व नाही आहे. जातीव्यवस्था नष्ट करण्याचं काम वारकरी संप्रदायाने खूप चांगल्या पद्धतीने केलं आहे. देवापर्यंत पोहोचण्यासाठी कोणीही मध्यस्थीची गरज नाही हे वारकरी संप्रदायाने भक्तिमार्गाने देवापर्यंत आपण पोहोचू शकतो हे दाखवून दिले आहे. वारकरी संप्रदायाने सामान्य लोकांसाठी भक्तिमार्ग मोकळा केला व अंधश्रद्धेला बळी पडू नका हेच या संत परंपरेने दाखवून दिले आहे. अंगामध्ये पांढरा शुभ्र शर्ट, डोक्यावरती टोपी, धोतर, कपाळी गोपीचंदनाचा टिळा, गळ्यात तुळशीची माळ, उपरणे, हाती टाळ, विणा, भगवा ध्वज आणि चेहऱ्यावरती निरागस श्रद्धा अशी वारकऱ्याची ओळख असते. वारकरी संप्रदायाची परंपरा तशी बरीच जुनी आहे. वारीची परंपरा खूप पूर्वीपासून चालत आलेली आहे, परंतु संत ज्ञानेश्वरांनी सर्व समाज एकत्र करून याला व्यापक स्वरूप दिले. हेच व्यापक स्वरूप पुढे संत तुकाराम, संत एकनाथ, संत भानुदास, संत निळोबा, चोखोबा, संत जनाबाई अशा अनेक संत महंतांनी ही परंपरा पुढे चालवली. आषाढी वारीला सर्व संतांच्या पालख्या आपापल्या गावातून पंढरपूरला येतात व कार्तिक वारीला याच पालख्या आपल्या गावी जातात. यात अनेक संतांच्या पालख्यांचा समावेश असतो. वारीचे वैशिष्ट्य म्हणजे रिंगण, धावा, माऊलीचा अश्व हे वारीचे लक्ष वेधून घेणारे, दृष्टीसुख देणारे एक अविस्मरणीय क्षण असतात. पायी वारी करत असताना अनेक क्षेत्रांतून वारीतील लोकांची सेवा केली जाते. त्यामध्ये वैयक्तिक किंवा सामाजिक संस्था असतील, औद्योगिक संस्था असतील, वैद्यकीय संस्था अशा अनेक क्षेत्रातून निस्वार्थपणे वारकऱ्यांची सेवा केली जाते. यामध्ये वारकऱ्यांना लागणाऱ्या सर्व गरजेच्या वस्तूंचा पुरवठा केला जातो. शासनाकडून वारकऱ्यांना अनेक सुविधा, ज्याची वारकऱ्यांना आवश्यकता आहे अशा सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीच्या महापूजेचा मान दिला जातो. तसेच वारकरी समुदायातील एका दाम्पत्याला प्रतिवर्षी पूजेचा मान दिला जातो. वारकऱ्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नसतो. उच्च नीच हा प्रकार वारकरी संप्रदायात नाही. जातीभेद वारकऱ्यांमध्ये पूर्वीपासूनच अस्तित्वात नाही. सर्व जाती धर्माचे संत, महंत, कीर्तनकार तुम्हाला या संप्रदायामध्ये बघायला मिळतील. ज्या काळामध्ये वर्ण विचार, जातीव्यवस्था होती त्या काळातही सर्व जाती धर्मातील संत, महंत तुम्हाला वारकरी संप्रदायामध्ये एकत्रितपणे सर्व गोष्टी करताना बघायला मिळतील. सामान्य लोकांसाठी भक्तिमार्ग मोकळा केला व अंधश्रद्धेला बळी पडू नका हेच या संत परंपरेने दाखवून दिले. व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा अशा विविध घटकांतील समाजामध्ये समाज प्रबोधन करण्याचं काम वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कीर्तनाच्या माध्यमातून आजही केले जात आहे.